शंकर प्रभृतिभिर मूकं पंगुम मागे नारायणं नमस्कृत्यं देवी ततो जयमुदीरे कृष्णं वंदे गुरुर्ब्रह्मा श्रोता वक्ता जय जय श्री समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक या विषयावर आपण यथाशक्ती चिंतन करीत आहोत. काल 51वा श्लोक झाला. मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी प्रपंचीक नाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्रवाचा स्वाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थ मनाला म्हणतात की अरे बाबा, त्या देवाने तुला आपलं म्हणावं असं वाटत असेल तर त्याला कोणते दास आवडतात, कोणते भक्त आवडतात. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्याचे दास कसे आहेत त्याचा विचार करता तसा बनण्याचा तो प्रयत्न कर. मनात कोणाबद्दल मत्सर नाही, स्वार्थ नाही, प्रपंचातल्या कुठल्या उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. कर्तव्य सगळे करायची पण उपाधीत सापडायचं नाही. नम्र वाचेने बोलणारा भक्त आहे. म्हणजे बोलण्यामध्ये सुद्धा सुवाचा, चांगले शब्द वापरले आले पाहिजे. म्हणजे त्याला असं म्हणतात शुगर कोटेड. ते त्याच्या समोरच्या माणसाची चूक जरी सांगायची झाली ना तरी गोड शब्दात सांगितली पाहिजे. आपल्या बोलण्यातनं समोरच्या माणसाविषयीचा आदर व्यक्त झाला पाहिजे. जगी धन्य तो दास सर्वोत्तम. मग मनाने विचारलं तो भक्त आणखीन कसा वागतो ते तर सांगा. म्हणजे मला पण तसंच वागता येईल ना. मला असं वाटतं देवाला मी आवडावा. मग ते देवाला आवडणारे जे भक्त आहेत ते कसे वागतात हे मला कळलं तर मी त्यांचं अनुकरण करीन, प्रयत्न करीन तसा होण्याचा. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विडवादे करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. क्रमी वेळ, वेळ असा तसा जाणार आहे ना. कोणी झोपेत घालवेल, कोणी काहीतरी बडबड करण्यात घालवेल, कोणी नुसतं मॉलमध्ये हिंडण्यात घालवेल. वेळ आहे, कसं आहे जाणारच आहे तो. काही न करता घरी बसला हातरुणावर तरी जाणार आहे. मग असा तसा आयुष्यातला वेळ निघूनच जाणार आहे तर तो कारणे कसा लावता येईल. जो भक्त आपला वेळ तत्वाचं चिंतन करण्यात घालवतो. आता तत्वाचं चिंतन म्हणजे काय? किती तत्वाने हे शरीर बनलंय. हे शरीर आहे पण हे किती तत्वाने बनलंय? म्हणले पंचतत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग कोणी म्हणते 25 तत्वाचं आहे, कोणी म्हणते
एकोहम एक आहे, एक तत्व आहे, कोणी म्हणतंय. म्हणजे असे अनेक विचार आहेत. म्हणजे पंचमहाभूत आहेत, त्यानंतर पंचप्राण आहेत, उपप्राण आहेत, निरनिराळ्या गोष्टी आहेत या शरीरामध्ये. त्या त्या तत्वाचा विचार करण्यामध्ये आपला वेळ घालवावा. हे शरीर म्हणजे मी नाही हे कळल्यानंतर हे शरीर कशाचं बनलंय बाबा याचा विचार करा. आपल्या शरीरातला जडपणा हा पृथ्वी तत्वापासून झालेला आहे. आपल्या पोटामध्ये असणारी पोकळी ही आकाश तत्वापासूनची आहे. आपल्या शरीरातला जो रक्तप्रवाह वाहतोय तो जलतत्वामध्ये आहे. म्हणजे असे ही जी पृथ्वीची तत्व आहे, पृथ्वी आप तेज, आपल्या शरीरावर दिसणारे जे तेज आहे, ओज आहे, ऊर्जा आहे, ती सूर्यापासूनची मिळालेली आहे. मग तेजापासून मिळालेली ती समजा. मग अशा ह्या पंचमहाभूतापासून हे शरीर झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या तत्वांचा आपल्याला विचार करता आला पाहिजे. मग तो मनुष्य काय करतो की मी कोण आहे याचा विचार करायला जेव्हा लागतो तेव्हा त्याला कळतं की मी म्हणजे शरीर नाही. मग हे शरीर कशाने बनलंय ते ह्या 25 तत्वाने बनतंय. क्रमी वेळ जो तत्व चिंतानुवादे, त्याचं चिंतन तो करतो की कशाने शरीर बनलंय. मग ही पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश याच्यापासून बनलंय. पण मग ही पृथ्वी कशापासून निर्माण झाली, आप कशापासून झालं, तेज कशापासून झालं, वायू कशापासून झालं, आकाश कशापासून झालं. मग त्याचा विचार मुळाकडे चाललाय ना. काय म्हटलंय बघा, करी सुख संवाद तो उगमाचा, आपल्या मुळापर्यंत चाललाय. नदीच्या प्रवाहाबरोबर सगळ्याला वाहत जाता येतं, पण नदीच्या मुळाकडे प्रवाहाच्या उलट दिशेने फिरायचंय तर त्याला बाहूमध्ये बळ लागतं प्रवाहाच्या उलट दिशेने फिरताना. तसं हे तत्वचिंतानुवाद करण्यासाठी त्याला विचाराचं बळ लागतं. आपल्याला उलट जायचंय, जिथून आलो तिथून जायचंय. मुळे जिथून आलो तिथून कसं जायचंय. अरे म्हणजे साधी गोष्ट आहे. हे तेज कुठून आलं म्हणले आकाशातनं आलं ना, सूर्यापासून तेज आलं. मग ते पुढे कुठं जाणार आहे, पुन्हा आकाशाकडे जाणार आहे. म्हणजे कशावरून जाणार आहे. केला जरी पोत बळेचे खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. अरे हे ज्वाला वरती उफाळणार आहे, पाणी तापवलं तर वाफ वरती जाणार आहे. मग याचा तू विचार कर. हे सगळं जे आहे मुळापर्यंत जर तुला जायचं झालं तर पृथ्वी कशापासून झाली. मग म्हणले पहिल्यांदा काय तयार झालं, उगम कशापासून आहे. मग तो मूळ परमात्मा निर्गुण निराकार, त्याच्यापासून त्याची माया, मग अहंकार, अहंकारापासून हे सगळं आकाश, सगळं मग एक 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 तत्व होत गेले. त्याच्यापासून एक मग आकाशात, त्याच्या अग्निता, मग वारा, मग पाणी. मग त्या पाण्याची असं गाळून झालं की आतमध्ये माती असते. पाणी भरून जरी ठेवलं तर खाली तळाला थोडेसे मातीचे कण साठतं. त्याची आळून काय झाली, पृथ्वी झाली. मग पृथ्वीतनं धान्य निर्माण झालं. धान्य आपण खाल्लं स्त्रीनी आणि पुरुषांनी, ते ओज निर्माण झालं, त्यांनी प्रजा निर्माण झाली. मग आपण जन्माला आलो. आपल्यापासून उलट गेलं की कळतंय मी कुणापासून आलो, माझ्या आई वडिलापासून. आई वडिलांच्या अंगात एवढं ताकद कुठली आली तुम्हाला जन्म घालणे की. म्हणले त्यांनी अन्न खाल्लं, अन्न कशापासून झालं, म्हणले पृथ्वीपासून झालं. पृथ्वी कशापासून झाली, पाण्यापासून झाली. पाणी कशापासून झालं. असं तुम्ही उलट उलट शोध घ्यायला जाल, त्यावेळेला मुळापर्यंत जाणार. मग माझा जो भक्त आहे तो इतर पायपट गोष्टीत लक्ष न घालता आपला मूळ तत्व काय, कोहम मी कोण आहे आणि मला कुठे जायचंय, कशासाठी भगवंताने मला जन्माला घातलंय, याचा विचार करणारा तो माझा भक्त आहे. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे, न लिंपे कदा दंभवादे विवादे. तो कुठल्याही वादामध्ये सामील होत नाही. का हो हे म्हणतो तो बरोबर आहे, का हा म्हणतो तो बरोबर आहे, दोघांचंही बरोबर आहे, मला काय करायचं. वादात पडतच नाही तो.
आपण लगेच कोणाची तरी बाजू घेऊन हा बरोबर आहे, तो चुकीचं आहे. काय करायचं आहे? न लिंपे कदा दंभवादे विवादे. खरं म्हणजे त्याने असं करायला पाहिजे होतं, खरं म्हणजे त्याने तसं करायला पाहिजे होतं. आपल्याला त्या वादविवादात पडून काय मिळणार? बरं, एखादा मनुष्य म्हणतो वा वा तुम्ही किती विद्वान आहे, तो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता, आम्हाला हे जमत नाही. मग दंभ निर्माण होतो. अरे बाकीच्या जमत नाही, मला एकट्याला जमतंय. तो त्या दंभातही पडत नाही, तिकडे लक्ष देत नाही. न लिंपे कदा दंभवादे विवादे. वादात पडत नाही. हे बरोबर का ते बरोबर, अहो त्यात शास्त्रात असं सांगितलंय, ह्यात शास्त्रात असं सांगितलंय, त्यात शास्त्रात असं सांगितलंय. नाही बाबा, माझे एवढे काही विचार करणे एवढी बुद्धी नाही म्हणतो. वास्तविक त्याला सगळं कळतंय. पण तो समोरचा मनुष्य तरकटी असतो. तो तुम्हाला मुद्दा म्हणून नाही नाही हेच खरं आहे, नाही नाही त्याचंच खरं आहे. बाबा ते असेल बाबा, मला काही कळत नाही त्यातलं. आपल्याकडे कमीपणा घेतो. तो वेडीवे माझी जडे महिमे बेणे. आपला महिमा वाढू नये म्हणून तो वेडेपणाचं सोंग घेतो. म्हणजे असं कसं सत्पुरुष वेडेपणाचं सोंग कसं करत घेईल? तो ज्ञानी आहे ना, तो वेडेपणाचा सोंग कसा घेईल? वरी वरी वेडे पण हे धारण जरी केले तरी सच्चित स्वरूपा आपल्या भक्ता दाखविले. महाराजांनी घेतलं नाही का? वरी वरी वेडे पण हे धारण जरी केले तरी सच्चित स्वरूपा आपुल्या भक्ता दाखविले. तरी सुद्धा तो आपल्या भक्ताला आपलं खरं स्वरूप काय ते दाखवले. लोकांच्या दृष्टीने हा वेडा आहे, पण जे खरे भक्त आहेत त्यांना आपलं मूळ स्वरूप तो दाखवले. न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. झाडाचं कसं आहे बघा, प्रपंचाचं मूळ वरती आणि झाड खाली. अश्वत्थमेकम म्हणत असलो. ऊर्ध्वमूल मद. का हो तुम्ही आता रोज गीता म्हणतात की श्लोक म्हणा म्हणलं की पटकीने आठवलं पाहिजे ना. ऊर्ध्वमूल मदशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम छंदांसी यत्यवर्णानि वेद एवं वेद सवेदविद. मूळ कुठे आहे? हे फांदे आहेत खाली. मूळ तिकडे आहे, त्या मुळापर्यंत जायचं. क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे न लिंपे कदा दंभवादे विवादे करी सुख संवाद जो उगमाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अरे तूही जमलं तर बघ. तुझ्या आयुष्याला वेळ वाया जात असेल तर काहीतरी वाचन कर, मनन कर, जे ऐकलंय त्याचं निदान चिंतन कर. दुसरा श्लोक 53. सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोकी. सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. अरे तो जो माझा भक्त आहे ना, तो कसा आहे? सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोके. सगळ्याशीच तो प्रेमाने वागतो, प्रेमाने बोलतो सगळ्याशी. कुणी या 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 बसा. तो खुर्ची देऊ का? लगेच उठणार, खुर्ची देणार. आपल्या कृतीतनं ते प्रेम दिसतो. आपल्या प्रत्येक कृतीतनं प्रेम दिसतं. आपले नातेवाईक आले की लगेच चेहऱ्यावर आनंद होतो का नाही? एखाद्या आपल्याला चांगली गोष्ट कळली की डोळ्यातनं अश्रू यायला लागतात. किती आनंद झाला, आनंद अश्रू आहे. एखाद्याचा वियोग झाला, दुःखाचे अश्रू आहे. जे आपल्या आत आहे प्रेम, ते प्रेम ओसंडून व्हायला लागतं. सत्पुरुष आले की आपण धावत जाऊन पाया पडतो. हे प्रेम आत आहे म्हणून. नसेल तर का? प्रेम सर्वांगाचे ठाई
वाचे विठ्ठल रखुमाई, प्रेम सर्वांगाचे काय, सर्व आपल्या अंगातनं प्रेम. आता समजा कोणी आले सत्र, आपण जाणार का नाही, का पाय आपल्यात जाणार, म्हणजे ते आपल्या चालण्यात ना. म्हणजे पूर्वी मुली पाहायला यायच्या ना मुली, तर ते मुलीची कशी आहे ही मुलगी बघण्यासाठी तिला, हां ती चालताना कसे चालते, तिच्याकडे ती भले आईने बनवलेली ती पोहे असतील ती आणून कशी ठेवली, आई सांगते मी हिने तुमच्या लेकीने बनवली बरं, ते आणून कशी ठेवते, काय करते, तिच्या प्रत्येक कृतीतनं तिचा स्वभाव कसा आहे तो कळतो. तसं आपल्या प्रत्येक कृतीतनं प्रेम बाहेर पडलं पाहिजे. सदा अर्जवी प्रिय जो सर्व, सर्वांना अर्जव करतो, विनंती या या कसा काही पाहिजे का, पाणी बिणी पाहिजे का. सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोके. आता हा इतका नम्र असल्यामुळे सगळ्यालाच आवडतो. सदा अर्जवी प्रिय जो सर्व लोके, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी. सदा सर्वदा म्हणजे एकाच वेळेला तो सत्याची बाजू घेईल असं नाही, सदा सर्वदा सत्यवादी, सत्याने चालणारा, सत्याने वागणारा, सत्याने बोलणारा. काय म्हटलंय बघा, सदा सर्वदा सत्यवादी आणि विवेकी. विवेक सतत पाहिजे आपल्याजवळ. विवेक याचा अर्थ काय तर सारासार विचार बुद्धी, कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, कसं लिहावं, काय बोलावं, काय बोलू नये, काय लिहावं, काय लिहू नये, काय वाचावं, काय वाचू नये. शाश्वत काय, अशाश्वत काय, हा विचार म्हणजे विवेक. सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा. न बोले कदा मिथ्यवाचा, खोटं कधीच बोलत नाही, नेहमी सत्य बोलणं. न बोले कदा सत्यवाचा, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा. त्रिवाचा म्हणजे कधी मागही बोलणार नाही, आत्ताही खोटं बोलत नाही आणि पुढे खोटं बोलणार नाही. सत्यवाचा त्रिवाचा. सत्यवाचा, त्या सत्यवाचेचं फळ काय असतं माहिती का. ज्ञानेश्वर माऊलींना विचारलं की तुमचे एवढे ज्ञानेश्वरी झाली, त्यांनी सांगितलं गुरुकृपेने झाले, पण म्हणले आणखीन काहीतरी असेल. ते माझे सत्यवाचेचे तप, या माझ्या जिभेने कधी आयुष्यात खोटंच बोललं नाही. माझे सत्यवाचेचे तप, आयुष्यभर मी खरं बोलणारो, ही सत्यवाचा आहे. सत्यवाचेचे तप आहे, ते एक प्रकारचं आपण खरं बोलणं हे तप आहे. सत्यवाचेचे तप, या तपाने काय प्राप्त होतं, जो खरं बोलतो, सत्यवाचेने बोलतो, सत्य चालतो, वागतो, बोलतो, त्याच्या वाणीला वाचा सिद्धी प्राप्त होते. वाचा सिद्धी म्हणजे तो बोलेल ते होईल, वाचा सिद्धी प्राप्त होते. न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. चळेना मने निश्चय दृढ जाता, जगी धन्य तो दास सर्वोत्तम. सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, तरुणपणामध्ये सुद्धा तो अरण्यात जाऊन राहतो. अरण्यात जाऊन राहतो म्हणजे जी विरागी माणसं आहेत ते अरण्यात जाऊन राहतात. आणि जी माणसं सोशल वर्क करतात, समाजासाठी झटणारी माणसं, त्यालाही अरण्य म्हणजे ती समाजापासून आपल्याला ना घरचा ना दारसा असं होतं ना. लोकांना तर पाहिजेल असतो, तो सोशल वर्क करणारा मनुष्य लोकांना पाहिजेल असतो, बरोबर आहे की नाही. पण घरच्याचा उपयोगी येत नाही. हो मला जायचंय, मला जायचं, घराच्या कामाचंच नाही हो. आणि समाजाची ज्या वेळेला कामं संपतात ना, तेव्हा समाज त्याला विचारत नाही. मग घरीच आता घरच्या वेळेस जा, कोण विचारतंय तुला बघू.
आजारी पडला तर त्याचं करायला कोण? घरातलीच माणसं आहेत, बाहेरची कोण येणार आहे? पण हा मनुष्य विवेकी आहे. किती प्रमाणात आपण लोकांच्या आहारी जायचं, किती प्रमाणात जायचं नाही ते त्याला कळतं. सदा सेवी आरण्य तारुण्य काळे, मिळेन कदा कल्पनेचे निमेळी. कल्पना माणसं नुसती स्वप्न रचतात. आता काय कल्पना म्हणजे काही नाही, उद्या सकाळी उठलं मी फिरायला जाणार आहे, काही होत नाही. मी रोज थोडं काही ते दोन शब्द लिहून काढीन, एक तरी श्लोक लिहून काढीन, नाही होत. म्हणजे वर्षाच्या सुरुवातीला सगळे संकल्प करतात पण एकही संकल्प पुरा होत नाही. चढेना मन मिळेना कदा कल्पनेचे निमेळी. तो काय करतो की आपण जे करू शकतो तेवढ्याच गोष्टीचा विचार करू शकतो. जे आपण करू शकत नाही ना त्याचा नुसता विचार मग काय करायचा आहे. मी म्हणले काही नाही, डोंगर चढून जाईल, कुठला गिरनार पर्वत, जाऊ दे बाकीचे हिमालय राहू द्या, गिरनार पर्वत चढून जाईल. इथे दुर्गडी चढता येत नाही, गिरनार पर्वत कुठं चढणार? आपली पात्रता काय, आपण काय कुठपर्यंत जाऊ शकतो, त्यापेक्षा डोलीत बसावं आणि जावं. आपल्या आवाक्यातलं आहे का ते? आपण कल्पना करताना सुद्धा एखादा मी कवीन म्हटल्यानंतर ते आपल्या शक्तीच्या, बुद्धीच्या, विचाराच्या आवाक्यातलं आहे की नाही पाहावं. आणि आवाक्यातलं असेल तर निश्चितप्रमाणे प्रयत्न करावे आणि ते अचीव करावं. पण तो त्याचा विवेकपूर्वक विचार करतो की हा हे मला करायचं आहे, मी प्रयत्न केले तर मला ते साध्य होईल आणि त्या दृष्टीने तो प्रयत्न करतो. मिळेना सदा कदा कल्पनेचे निमेळे, चळेना मने निश्चयो दृढ ज्याचा. त्याने मनाने निश्चय केला, त्याचा निश्चय आता बदलणार नाही. त्या धर्मकार्यासाठी मी आता जायचं ठरवलंय. म्हणजे धर्म प्रचारक होते त्यांना एकदा त्याच्या प्रमुखाने बोलवलं, म्हणले अहो तुम्ही आता जाणार आहे धर्मकार्याला, त्याने समजा तुम्हाला शिव्या दिल्या तर तुम्ही काय करा? प्रचारक म्हणाला शिव्या दिल्या तर काय बिघडलं, अंगाला काय भुकं वाटतंय का? नाही म्हणले, त्याने तुम्हाला मारलं तरी काय मरतो का? म्हणले एखाद्याने काही थोडं मारला, मारपीट केली तर मनुष्य काय मरत नाही म्हणले. नाही म्हणले, त्याने समजा हात तोडला, तोडू दे म्हणले. एक हात नसलेली माणसं जगात कमी आहेत, एक पाय नसलेली माणसं जगात कमी आहेत. समजा प्राण गेला म्हणले तुमचा, तर गेला तर गेला म्हणले. घरात हात मोरीत पाय घसरून पडला तर माणसं जाणार काय? कुठे जाणारच आहे, मृत्यू आहे, तो कधी ना कधी येणारच आहे. परमेश्वराच्या कार्यात मला मृत्यू आला तर कुठे बिघडलाय? चढेना म्हणे निश्चयो दृढ ज्याचा. त्याचा मनाचा निश्चय कळत नाही. जरी कापली ही जिव्हा मंत्र ती वदेल, पहा तुझ्या मागे येतो चाल तू पुढारा. तर पुढे चल, मी तुझ्या मागे. म्हणले माझी एखाद्याने जीभ कापली तरी ती मंत्र वदेल. जरी कापली ही जिव्हा मंत्र ती वदेल. जरी माझी जीभ कापली तर ती भारत माता की जय म्हणेल. म्हणजे धर्मासाठी सर्वस्व वाहून देणं. धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी अरे. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाधले. आता धर्म सख्या तुझ्या पुढतिहा नम्रत्वतेने असे. इच्छा हो तशी मानसी करीत असे हा देह तुझा असे. त्यांना आपल्या देहाची काळजी नसते, का त्याच्यावर सोपवलंय ना, तो आपल्या देहाची काळजी करेल. चढेना मने निश्चयो दृढ ज्याचा. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. 54वा श्लोक झाला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, गोपाल कृष्ण भगवान की जय। नसे मानसी नष्ट आशा दुराशा, मनामध्ये हे परमेश्वरी कार्य करताना मला काही मिळेल अशी अपेक्षा नाही। नसे मानसी नष्ट आशा दुराशा, कुणाबद्दल कशाही प्रकारची अपेक्षा नाही। पण परमेश्वरच काम करायचं आहे, समाजाचं काम करायचं आहे, समाजाचं आपल्यावर काही देणं आहे, परमेश्वराचं आपल्याला सेवा करायची। पितृऋण मातृऋण आणि आपल्या भूमीचं ऋण यातनं आपल्याला मुक्त व्हावं लागतं। जसे नसे मानसी नष्ट आशा दुराशा, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा। वसे अंतरी असा हा परमेश्वराच्या सेवेतला मनुष्य म्हणा, समाजाच्या सेवेतला मनुष्य म्हणा। वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, त्याच्या अंतःकरणामध्ये सर्वाविषयी प्रेम असतं। ही सगळी माझ्या भारत मातेची लेकरं आहे। मग तो नुसत्या भारत मातेचा असं नाही, तो पहिल्यांदा कसा असतो माहिती का, मनुष्याची प्रगती कशी होत जाते विचार करा। तो पहिल्यांदा त्याला विचारलं काय तुझे कोण कोण आहे, तो म्हणतो माझी बायको आहे, माझी मुलं आहेत। म्हणजे आणखीन कोण आहे, माझं असं माझं कोण आहे, आणखीन कोण आहे तुझं, म्हणजे माझे आई वडील आहेत, आणखीन कोण आहे। बघा मनाची विशालता बघा त्याची। पहिल्यांदा फक्त बायको एवढीच माझे होते, आता कोण आहे, आई वडील माझे आहेत, माझी बहीण आहे, माझे भाऊ आहे, माझी भाऊज आहे, माझे भाऊजी आहे, वाढत चाललं। म्हणजे आणखीन कोण आहे, अहो माझी मित्रमंडळी आहेत ना। हा मनाच आहे। विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना सचराचरा आपणची झाला। त्या माणसाला कुठेही पाठवलं तरी त्याला सगळी माणसं आपलीच वाटतात। जिकडे जातो तिकडे माझी भावंडे आहेत, जिकडे जाईल तिथं त्याला कुठलाच प्रदेश परकाच वाटत नाही। जो सगळ्या जगावर प्रेम करतो, जग त्याच्यावर प्रेम करतो, लक्षात घ्या। कुठेही जातो। एकोणीसशे 90 ते 2000 पर्यंत म्हणजे 2002 पर्यंत लोणारला 12 वर्ष लोणारला सेवा घडली महाराजांच्या हातून। संबंध गावाने प्रेम केलं, लक्षात घ्या। म्हणजे आपण जे करतोय ना, म्हणजे जो कोणी सामाजिक कार्य करतो त्याच्यावरती जग प्रेम करतं, हे लक्षात घ्या। घरची माणसं करते त्यात नवल नाही, पण समाजाने तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे, कारण प्रत्येकाला तो आपला वाटतो। जेथे तेथे नित्य नवा, जना असं वाटे हा असावा, परंतु लालचीचा गोवा पडोची नेती। तो बहुता कारणे जन्माला पाहिजे तो ज्याला त्याला, काय म्हटलंय पण, वसे अंतरी प्रेम पाशा पिपाशा। ऋणी देव हा भक्तिभावे दयाचा, त्याचं ऋण कोणावर पडतं, देवावर पडतं। तुम्ही समाजाची सेवा केली तरी तो म्हणतो ही माझ्या लेकराची सेवा करताय, त्याची सेवा केली तर त्या सेवेचं ऋण त्याच्यावरती पडतं। ऋण का पडतं, हा मागतच नाही काय म्हणून ऋण आहे हो। तरी मागितलं असतं तर तेवढं देऊन देऊ मोकळा झाला असता याच्या ऋणातला। ऋणी देव हा भक्तिभावे दयाचा, त्याची भक्ती पाहून देव त्याच्या ऋणामध्ये आहे। म्हणजे आता ऋण कसं फेडणार, भक्ताचं कसं फेडणार। जनी संगे दळण दळी तो गाऊन गाण्याला, भक्तीने बद्ध प्रभू झाला, बद्ध प्रभू झाला, भक्तीने बद्ध प्रभू झाला। हा जसं परमेश्वराचं काम म्हणजे माझं काम हे समजून करतो, तसा परमेश्वर म्हणतो याचा प्रपंच म्हणजे माझा प्रपंच, मग तो त्याची पण काळजी घेतो। लक्षात आलं का, जसं आपण त्याची काळजी घेतो ना,
आपण काय म्हणतो, नाही हे देवाचं कार्य म्हणजे मला घरच्यासारखं कार्य आहे, माझं काम मी घरच्यासाठी धावतो का नाही 10 ठिकाणी, मग देवासाठी 10 ठिकाणी धावलं तर काय फरक पडतोय. मग देवाचं काम करताना आपण हे घरचंच काम आहे असं समजून ज्या वेळेला सेवा करतो, तसं त्यावेळेला परमेश्वर सुद्धा म्हणतो याचं घरचं काम म्हणजे माझंच काम आहे. ऋणी देव हा भक्तिभावे दयाचा. नाही तर मग जनी संगे जळण गाळायला कशाला गेला असता, चुकोबा संगे डोरे ओढायला कशाला गेला असता. भक्ताचं ऋणच त्याच्यावर आहे, मग त्याची कामं करायला तो जातो. ऋणी देव हा भक्तिभावे दयाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय रघुवीर समर्थ 55. आज 4 श्लोक झाले. आपल्याला काही घाई नाही, हे लगेच संपवायचं आहे म्हणून आपण एक एक श्लोकावरती शांतपणे चिंतन करतोय. संपवायचं असतं तर का पटापट नुसतं सांगितलं असतं, नसे मानसे नष्ट अशा दुराशा. आपलं तुमच्या निमित्ताने मी चिंतन करतो. लक्षात आलं का? मी पण एवढं शांतपणे कधी बसून याच्यावर विचार केला नाही, पण इथे बसल्यानंतर महाराज जसं सुचवत आहेत ना, तसं मला सुद्धा त्या श्लोकाचं चिंतन आपोआप घडतंय, तुमच्यामुळे घडतंय, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणलं असं आम्हाला मनाचे ठोक ऐकायचे नाही, गुरुजी दुसरं काहीतरी घ्या, तर मला दुसरा विषय घेण्यावर पडला असं ना. पण तुम्हाला या चिंतन आवडतंय की तुम्हालाही जाणून घ्यायचंय, तसं तुमच्या निमित्ताने माझ्या हातात ते चिंतन घडतंय. कायेन वाचा मनसेन्द्रिय बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् अच्युतं केशवं राम नारायण श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं हरे राम 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 हरे 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 राम हरे राम. ठीक है, इतना दिसेल तुम्हाला, इथं मध्ये इकडनं बोलायचं. हरी विठ्ठलाची खेविले चरण केवरती, आवळ्याय घनश्याम मूर्ती, रामदे पुष्पहार रती, फुले त्यावरी वैजयंती, नगला पंच प्राण त्यासी, नगला पंच प्राण त्यासी, असे देव न कवळत उभी